एक मोठी बातमी आहे। नाशिक शहरासह जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले। जवळपास 4.3 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली आहे। भूकंपामुळे एका घराची भिंत सुद्धा कोसळली। नाशिक मधली बातमी आपण पाहतोय। नाशिक शहरासह जवळपासच्या जिल्ह्यामध्ये हा भूकंप झालेला आहे। त्याचे धक्के जवळपासच्या भागात सुद्धा बसलेत। 4.3 रिश्टर स्केलचा हा भूकंप आहे। 4.3 ची ही नोंद झाली आहे आणि या भूकंपामुळे नाशिकच्याच इथं एका घराची भिंत कोसळल्याची बातमी आता समोर आलेली आहे। तेव्हा नाशिकमध्ये भूकंप झाल्याची अधिक माहिती आपल्याला लक्ष्मण घाटोळ नाशिकमध्ये देत आहेत। लक्ष्मण, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये हे भूकंपाचे धक्के जे आहे ते जाणवलेले आहे। साधारणतः 10:03 म्हणजे रात्री 10:03 हा भूकंपाचा धक्का जो आहे तो जाणवलेला आहे। 4.3 रिश्टर स्केलचा हा भूकंपाचा धक्का अचानकपणे जाणवला। त्यावेळेला अनेक लोकांच्या घरामध्ये भिंतींना हादरे गेले। त्याचबरोबर घरामध्ये असलेली काही लोकांच्या घरातले भांडे त्या ठिकाणी पडले। त्याचबरोबर हादरा जाणवेपर्यंत साधारणतः काही सेकंदभर हादरा जो आहे भूकंपाचा तो कंटिन्युअसली जाणवत होता आणि त्यामुळे हे भूकंपाचे धक्के होत आहे अशा प्रकारची जाणीव पहिल्यांदाच नाशिककरांना झाली। यापूर्वी भूकंपाचे धक्के जे आहे ते नाशिकच्या पेठ, हर्सुल, दिंडोरी या भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जाणवत होते। मात्र नाशिक शहरामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीनं 4.3 रिश्टर स्केलचा धक्का जो आहे भूकंपाचा तो जाणवलेला आहे। काही ठिकाणी अर्थात नाशिकच्या पेठ, हर्सुल या ग्रामीण भागामध्ये घरांचं देखील नुकसान झाल्याची माहिती मिळते। मात्र जिल्हा प्रशासनाने एक आवाहन केलेलं आहे की घाबरून जाण्याची गरज नाहीये आणि भीती बाळगण्याचं काही मोठं कारण नाहीये। 4.3 रिश्टर स्केलचा जरी असला तरी या जेव्हा अशा स्वरूपाचे भूकंपाचे धक्के जाणवत आहे तेव्हा काही खबरदारी आणि काळजी घ्यायची आहे असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी लक्ष्मण।